आदिवासी मंत्री अशोक उईके सर आपल्या सोबत आहे। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ त्यांनीही निर्णय घेतलेला आहे की स्वागतासाठी हार तुरे नको। सर काय सांगणार? आमचे नेते माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदयांनी भविष्यामध्ये हारतुरे नाही घेतले पाहिजे आणि विशेष म्हणजे ज्यांना आवड असते मानवंदना सुद्धा घेणार नाही। मी हा मोठा निर्णय आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्यामुळे आम्ही त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, मंत्र्यांनी सुद्धा त्या दिशेने चाललं पाहिजे। त्यामुळे निश्चितच आम्ही हारतुरे आणि कुठल्याही प्रकारचा स्वागताच्या याच्यात रुची न ठेवता कामामध्ये रुची ठेवून त्या दिशेने चाललं पाहिजे असा संकल्प आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या स्वागतासाठी येणाऱ्यांकडून हारतुरे स्वीकारणार नाही? त्यांच्याकडून नोटबुक किंवा पुस्तकं काही जर मिळालं तर 100% स्वीकारू, परंतु हारतुरे स्वीकारणार नाही अशा प्रकारच्या सूचना आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे आणि दिलेल्या आहे। चांगला निर्णय आहे। तुमच्यावर मोठी जबाबदारी आदिवासी विभागाची, काय पावलं उचलणार आहे? मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, काय पावलं असणार? आमच्या आदिवासी विभागामध्ये 556च्या दरम्यान आदिवासी आश्रमशाळा आहे, 251च्या दरम्यान आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह असल्यामुळे मुलांच्या वसतिगृहामध्ये आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांनी संपर्क केला पाहिजे। त्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलामुलीशी संवादला साधला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिथल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे अशा प्रकारच्या डिपार्टमेंटला सूचना दिलेल्या आहे। या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत 100% सर्व अधिकारी प्रत्येक वसतिगृहामध्ये मुलामुलींचे संवाद साधेल, प्रवास करेल आणि तिथल्या सुधारणा निश्चित करेल अशा प्रकारचा आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलेला आहे। तुम्ही पण सरप्राइजिंग व्हिजिट करणार असं कळलं, पाहणी करणार वसतिगृहाची? मी मंत्री झाल्यानंतर आतापर्यंत सरप्राईज 2 व्हिजिट केलेले आहे। मी जळगाव जामोदमध्ये धरणगावला या खाजा नाईक यांची जे आश्रमशाळा अतिशय चांगली मॉडेल स्कूल आश्रमशाळा निर्माण झाली ते तिथं भेट दिलेली आहे। अचानक गेलेलो आहो, तिथल्या विद्यार्थ्याचे संस्कार, त्या विद्यार्थ्या कशी अतिशय चांगली आश्रमशाळा निर्माण झाली, त्या आश्रमशाळेमध्ये मी अचानक भेट दिली। दुसरी गोष्ट आपल्या नागपूरला कळमना येथे 1000 विद्यार्थ्याचं वसतिगृह आहे, अचानक भेट दिली, 1000 विद्यार्थी, सर्व विद्यार्थी संवाद साधला आणि सूचना दिल्या का त्या वसतिगृहामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत ते तात्काळ सोडवा अशा प्रकारच्या ATC PO आणि त्या वॉर्डनला सूचना दिल्या आणि आम्ही निश्चितच आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भविष्यामध्ये आमचं मिशन मोडवर आमच्या याच्यात मिशन मोडवर काम करतो। सर, एक मंत्री मंडळात नवीन सरकारला धनंजय मुंडेचा विषय गाजतोय, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, तुमचे एक सहकारी मंत्री म्हणून तुमची काय भूमिका आहे? आमचे नेते त्याबाबत निर्णय घेईल, त्याबाबत आपल्याला काही पूर्ण कल्पना नाही, त्यामुळे वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेणार आहेत, त्यामुळे आम्हाला याबाबत मला माहीत नाही। विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, योग्य आहे मागणी की? विरोधकाच्या बाबत मी अजून ऐकलं नाही, एकदा TV वगैरे बघतो आणि बोलतो नंतर। कुठल्या दिशेनं विभागाचं कामकाज यावेळेस आदिवासी विभाग धावणार आहे, जसा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का बा महाराष्ट्र धावणार आहे, थांबणार नाही। त्यामुळे आदिवासी विभाग महाराष्ट्र ज्या दिशेने धावणार, ज्या वेगाने धावणार त्याच्याच मागे आमचा आदिवासी विभाग धावणार आहे, एवढं निश्चित। मी धावणार आहे, आमचं डिपार्टमेंट धावणार, आमचे अधिकारी धावणार आहे, सर्व कर्मचारी धावणार आहे आणि आमचं केंद्रबिंदू जे आदिवासी विभागाचं केंद्रबिंदू विद्यार्थी आहे, तर विद्यार्थ्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन, आत्मविश्वास निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।